नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्याचे पश्चिम भागमध्ये एक वेस्टर्न घाट फॉल्ट आपण म्हणतो, वेस्टर्न रिजन फॉल्ट आहे. ते इंट्रा प्लेट फॉल्ट आहे आणि त्या ठिकाणी ज्या म्हणजे वेळोवेळी भूकंप येतो. हे लो इंटेन्सिटी भूकंप असतो, लो डेप्थची भूकंप असतो, 4 रिक्टर स्केल पर्यंतची भूकंप असतो आणि ते एक स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक या एक क्लस्टर मध्ये ते भूकंप असतो. यदि यावेळीचे आपण क्लस्टर पाहिलं तर ते दिंडोरी तालुका, पेठ तालुका आणि सुरगाणा तालुका यांच्या जो ट्राय जंक्शन आहे त्या ठिकाणी, आणि याचे जो धक्के आहेत ते कळवण, सुरगाणा, दिंडोरी आणि पेठ या 4 तालुका परिसरमध्ये लोकांना जाणवलेला आहे. याच्याबद्दल परत मी लोकांना यही विनंती करतो की घाबरू नका. याच्यामध्ये घाबरण्याची काही विषय नाही. फक्त 4 गोष्टीबद्दल विशेष लक्ष द्या. नंबर 1 की यदि आपण ज्या काही बिल्डिंग मध्ये असेल, शासकीय अशासकीय, आपलं व्यक्तिगत घर असेल, त्या ठिकाणी कुठले क्रॅक वगैरे पडलाय की नाही त्याच्याबद्दल कृपा करून तपास करा. यदि कुठल्या प्रकारचे क्रॅक पडले असेल, कुठले इमारती धोकादायक झाले असेल, तो अजिबात त्या ठिकाणी थांबू नये. त्या ठिकाणी जानवरांना ठेवू नये. गोठ्याला पण मुक्त करा. त्याच्या ज्यापर्यंत योग्य दुरुस्ती होत नाही त्यापर्यंत त्या ठिकाणी आपण थांबू नये. दुसरा जो महत्वपूर्ण विषय आहे या संदर्भात आहे की यदि कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर्स जसे म्हणजे ब्रिजेस असतील, काही बंधारे असतील, छोटे बंधारे असतील, जो याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचणी नाही त्याच्याबद्दल खात्री करण्याची सूचना देण्यात आली आहे. सतत पाऊस चालू असल्यामुळे हे एक प्रिकॉशनरी मेजर आहे. कुठले धोका असण्याची अजिबात शक्यता नाही, परंतु हा एक प्रिकॉशनरी मेजर आहे आणि प्रिकॉशनरी मेजर घेण्याची सूचना संबंधित यंत्रणाला देण्यात आलेली आहे. तिसरा विषय जो याच्यामध्ये आहे की जो लँडस्लाइड प्रोन एरियाज आहे त्या ठिकाणी आपल्याला विशेषतः लक्ष देण्याची गरज असते, क्योंकि पाऊस सतत चालू आहे. आपल्याकडे हार्ड रॉक सरफेस आहे, त्याच्यावर डेपॉझिशन असतो आणि त्या डेपॉझिशन ज्यावेळी ओला होतो आणि त्याच्यावर काही भूकंपचे झटके लागले तो त्याच्यामध्ये लँडस्लाइड होण्याची शक्यता वाढून जाते. लँडस्लाइड होणार आहे हे कुठले कन्फर्मेशन नसते, शक्यता वाढते. असे जे काही ठिकाण आहेत त्यावर विशेष लक्ष देण्याची सूचना सर्वांना देण्यात आलेला आहे. याबद्दल प्रत्येकाने विशेष खबरदारी घ्यावा. ज्या ठिकाणी आपण उभे असेल आणि त्या ठिकाणी माती खाली पाणी वाहण्याची अगर आवाज येत असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची विशेष म्हणजे गरज असते. त्याबद्दल प्रत्येकाने लक्ष द्या. चौथा आणि फायनल पॉइंट जो आहे, मोठे जो बिल्डिंग्स मध्ये लोक राहतो या काम करतो, फॅक्टरी असेल, आश्रमशाळा असेल, कुठले कार्यालय असेल इत्यादी, त्या ठिकाणी आपल्याला विशेष सर्वांना सूचना आहे की आपण ड्रिल्स करा. ड्रिल्स करताना आपल्या लक्षात येईल की जो एक्झिट रूट्स आहे ते बँड आहे, ब्लॉक्ड आहे, सॉरी, त्या ठिकाणी ग्रिल्स लागलेले आहे, काही ठिकाणी सामान ठेवण्यात आलेले आहे, त्याला आपण मोकळा करा. लोकांना माहित असणं पाहिजे की यदि भूकंप आला, यदि आग लागली तर कसं कुठे बाहेर पडायचं, किती लवकर आपण बाहेर पडू शकतो, एक्झिट रूट्स काय काय आहे त्याला आपण व्यवस्थित करून घ्या. एक्झिट साइन मार्केजेस आपण व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून कुठलीही धोकादायक परिस्थिती उद्भवणार की शक्यता आपल्याला टाळता येतो. माझे स्वतःचे कार्यालयामध्ये या ठिकाणी सेस्मिक झोन मध्ये नाही आहे, परंतु माझे स्वतःच्या कार्यालयामध्ये मी असं निर्देश दिला आपल्या सामान्य शाखेला की एक्झिट बोर्ड्स आणि जो फायर मार्कर्स असतो ते सगळे ताबडतोब लावा. ते याच्यावर कारवाई करत आहे. तो माझी सर्व फॅक्टरीजला या उदाहरणाला घेऊन प्रत्येकाने सगळे स्थापनेला यासारखी प्रोटेक्शन आणि ड्रिल्स, इमर्जन्सी ड्रिल्स प्रत्येकाने करावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे अपघात आपल्याला टाळता येतो. नैसर्गिक रीती काय काय गोष्टी घडते, परंतु अपघात टाळणं ते आपल्या हातात असतो. आपण जास्त जास्त प्रयत्न करू, अपघात टाळणं पाहिजे. घबराण्याची काही विषय नाही आहे. 1869 पासून या जिल्ह्याकडे म्हणजे रेकॉर्ड्स आहे की या ठिकाणी भूकंपचे झटके या परिसरमध्ये आलेले, म्हणजे विभिन्न ठिकाणी या फॉल्टच्या आजूबाजूला. घबराण्याची काही गोष्टी नाही आहे, फक्त सतर्क राहा. यदि आपण सतर्क राहिले, स्वतःच्या परिवार लोकांच्या, मित्र परिवाराच्या, सगळ्यांच्या आपण सुरक्षेची खबरदारी आपण या ठिकाणी घेऊ शकतो.